गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे आहे तुमचा मित्र अभिजित. सकाळ सकाळ आलोय पंक्चर काढायला गाडीचं. आज पण योगाला सुट्टी आहे. गाडीच्या टायरला प्रॉब्लेम दिसतोय. साईडने हवा चालली. ऍक्च्युली आज मला फार्म हाऊसला जायचं होतं सकाळी. गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे जाता आलं नाही आज मला. दिवसभराच्या सलादची तयारी. दिवसभराचं सलाद तयार झालंय माझं. आपल्याला डाएट करायचं आहे तर आपल्या स्वतःलाच त्याचं प्रिपरेशन करायला पाहिजे. तर का आपण दुसऱ्यांमध्ये डिपेंड राहिलो तर मग आपलं डाएट आणि आपल्याला जर का वजन कमी करायचं तर आपल्याला थोडंफार हे करावंच लागणार. जस्ट मी आता वर्कआउट होऊन आलोय. प्रोटीन शेक घेतोय. मी माझं डेली प्रोटीन 1 ग्रॅम आता मेंटेन करतोय. ऍक्च्युली ते 1.5 पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे, पण होत नाहीये ते. पण कमीत कमी 1 ग्रॅम तरी मी पर केजी कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करतोय. तुला आत्ता तर माझा वर्कआउट पण झालाय, त्यानंतर बाकीची कामं पण झाली आहेत. आज मी आता जाऊयात आपण गणपती बघायला. पुण्यामध्ये गणेश उत्सव हा फार महत्वाचा उत्सव आहे. दिवाळीच्या नंतर जो आहे तो गणेश उत्सव आहे. मी तर असं म्हणेल तर दिवाळीपेक्षाही गणेश उत्सव मध्ये पुण्यामध्ये फार महत्व आहे त्याला. चला आज बघूयात पुण्यातले काही मानाचे गणपती बघूयात, काही फेमस गणपती बघू, आणि रात्री जे लाईटचं डेकोरेशन आहे ते पण बघूयात. आज आज पाऊस पण नाहीये तर आज आपल्याला चान्स आहे बघण्याचा. हाय, आता वाजलेत ऑलमोस्ट 6:30. माझं जिम झालंय, प्रोटीन शेक घेऊन झालाय आणि डिनर पण झालेला आहे. मी माझा डिनर 7च्याच संपवतो आणि आज करेक्ट तो 6:30ला संपलाय. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आता माझ्या डाएटमध्ये फार मोठा चेंज करत नाहीये, पण जो आहे तो मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये 2 मेन गोष्टी आहेत. मी 1,500 कॅलरीज इंटेक करतोय, 80 ग्रॅम मी प्रोटीन इंटेक करतोय, आणि हे कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे जर का मी मेंटेन केलं तर मला वीकली 1 kg माझं टार्गेट आहे, पण कमीत कमी अर्धा किलो तरी ते कमी व्हायला पाहिजे. ऑलमोस्ट मला 8 किलो कमी करायचंय, तुम्हालाही माहिती आहे. गणपतीमध्ये परत ते 1 किलो वाढलं होतं. आता परत मी एक ओरिजिनल पोझिशनवर आलोय, जे 78 होतं त्या पोझिशनला मी आता आलोय. तर हे जे आहे की वजन कमी करणे आणि स्वतःची बॉडी मेंटेन करणे ही 1-2 दिवसाची गोष्ट नाहीये. त्यासाठी तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे, तुमच्या माइंडवरती तुमचा कंट्रोल पाहिजे, आणि हे असेल तर ते तुम्हाला 1-2 महिन्यानंतर ते दिसतं बॉडीमध्ये की यार हा काहीतरी चेंजेस होतोय. 4 महिन्यानंतर तुम्हाला ते ड्राफ्ट दिसणार की यार हा पहिल्यांदा असा दिसत होता आणि आत्ता असा दिसतोय. ते एखाद्या आठवड्यात 1-2 महिन्यामध्ये ते लगेच इतकं जाणवणार नाहीये. चला तर आता आज संध्याकाळी मी चाललोय गणपती बघायला. पुण्यातला गणेश उत्सव तुम्हाला माहिती आहे की फार फेमस आहे. दिवाळीनंतर गणपती जे आहेत पुण्यातले हा फार मोठा सण असतो. इव्हन मी तर म्हणतो दिवाळीपेक्षा गणपती हे फार मोठे असतात पुण्यामध्ये. उत्सव हा जो आहे गणपती उत्सव आहे तो फार मोठा असतो. पुण्यातले भरपूर अशी मंडळं आहेत की जी फेमस आहेत. भरपूर चांगले चांगले देखावे आहेत पुण्यामध्ये. आज आपण ते बघूयात. आजपासून गर्दी वाढलेली असेल पुण्यामध्ये. चला आपण जाऊयात आणि देखावे बघूयात. त्यामध्ये लाईटचे देखावे, साऊंड सिस्टीम, काही ठिकाणी ऐतिहासिक देखावे बनवतात ते, काही ठिकाणी छोटे नाटक ते स्टेजवरती हे करतात, परफॉर्म करतात. आपण आज जाऊन बघूयात. 1-2 दिवस आपण ना हे गणपती बघण्यामध्येच घालूयात, कारण एका दिवसामध्ये पुण्यातले सगळे देखावे कव्हर करणं पॉसिबल नाहीये गर्दीमुळे. आणि फार मोठे पुण्यामध्ये भरपूर अशी मंडळं आहेत की जी बघण्यासारखे त्यांचे देखावे असतात. तर आपण आजपासून सुरुवात करूयात. आता 8 वाजलेत आणि आपण चाललोय आता गणपती बघायला पुण्यातले. जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. आता आपल्या लाईटचे पण गणपती बघता येतील आणि साऊंड सिस्टीम पण बघता येईल. चला निघूयात आपण. मला केलेली प्रार्थना ही अपूर्ण असेल. जय माता वैष्णोदेवी. आज गणपतीचा 7वा दिवस आहे आणि काही मंडळं किंवा घरगुती गणपती हे 7 दिवसांचे असतात. त्यामुळे आज मिरवणुकाही भरपूर होत्या गणपती विसर्जनाच्या, आणि घरगुती गणपती पण लोक विसर्जन करत होते.
तर आपण इथं बघू शकता की कॉर्पोरेशननी इथं आऊट ठेवलेले आहेत आणि इथं लोक पूजा करून गणपती विसर्जन करतात. म्हणून बी समाजाचं काम करतात. त्यांचे वडील सुद्धा काम करायचे. हरिभाऊ औरंगे हे बी अनेक वर्ष समाजाची सेवा केली त्यांनी कारभारी म्हणून. मध्ये अक्षरशः उत्सव चालू आहे आणि ह्यालाच म्हणतात गणेश उत्सव. आता एक फेरफटका मारून आलो पुण्यामध्ये आणि इतकी गर्दी आहे, धमाल चालू आहे. हा 7वा दिवस आहे तर काही मिरवणुका पण निघाल्यात. तर चला आता 1-2 दिवस पुण्यामध्ये धमाल असणार आहे. उद्या मी जाणार आहे तिकडे सिटीमध्ये. चला आजचा दिवस इथंच संपूयात. जय महाराष्ट्र.